धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील एसटी आगारामध्ये प्रवाशांना मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत असून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। दररोज शेकडो प्रवासी या आगारातून विविध गावांकडे तसेच शहरांकडे प्रवास करतात। मात्र आगार परिसरात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने प्रवाशांना बाहेरून पाणी विकत घ्यावं लागतंय। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने पाण्याची गरज अधिक भासत आहे। विशेषतः वृद्ध महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे। आगारात पिण्याच्या पाण्याची टाकी किंवा वॉटर कूलरची सुविधा नसल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। तसेच एसटीचे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आगारात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची रांग लागलेली दिसून येत आहे। मात्र इतक्या गर्दीतही पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने प्रवाशांना उभे राहून मोठा त्रास सहन करावा लागत आहे। बस स्थानकासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे। संबंधित प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन प्रवाशांसाठी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। सकाळी 8 वाजता आलेले आहे। इथं पाण्याची सोय नाही आहे। इथं सुविधा झाली पाहिजे। मी तुगावून आले आणि घरनं बाटल्या भरून पाणी घेऊन येऊन आम्ही 8 वाजल्यापासून नंबराला थांबलेलो होतो। आता माझा नंबर आला। जीटीबी मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।